सिनेमासृष्टीमध्ये आईची, मावशीची भूमिका साकारून प्रेक्षकाच्या मनामध्ये एक आपली वेगळी जागा निर्माण करणारी अभिनेत्री. काळाच्या पडद्याआड ती अभिनेत्री नेमकी कोण आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका. तर ती अभिनेत्री आहे आशा पाटील. यांनी दादा कोंडके, अनंत माने आणि यशवंत भालकर यांच्या अनेक चित्रपटांमध्ये साकारलेल्या आई आणि मावशीच्या भूमिका खूप गाजलेल्या होत्या. याआधी अशा भूमिकेमध्ये रत्नमाला दिसत होत्या. त्यांनी 150हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये कामे केली. आशा पाटील यांनी विनोदी भूमिकेबरोबरच दुःखाशी भूमिका, संघर्ष करणारी माय अशीही भूमिका साकारले. डॉक्टर काशीनाथ घाणेकर, दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, विक्रम गोखले, अलका कबूल, प्रिया अरुण, वर्षा उसगावकर अशा आघाडीच्या कलाकारांसोबत त्यांनी काम केलेलं होतं. 1960 साली अंतरीचा दिवा हा माधवी शिंदे दिग्दर्शित चित्रपटातून आशा पाटील यांनी सहाय्यक अभिनेत्री म्हणून मराठी चित्रपटामध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या तो मी नव्हेच या चित्रपटातही काम केलं आहे. नाटकातील त्यांची भूमिका उल्लेखनीय ठरली होती. एकच प्याला या नाटकाच्या प्रयोगमध्ये सुद्धा त्या दिसल्या होत्या. चित्रपटातील भूमिकेबद्दल त्यांना उत्कृष्ट अभिनयाचे व अभिनेत्री म्हणूनही पारितोषिक मिळालेले होते. आशा पाटील यांचा जन्म 1936 मध्ये कोल्हापूर येथे झालेला, पण त्या मूळच्या हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावच्या होत्या. त्यांचं शालेय शिक्षण कोल्हापूरमध्येच पूर्ण झालेलं होतं. तर तुम्हाला आशा पाटील ह्या आवडतात का हे नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.